आषाढी यात्रेनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवा वाद उफाळून आला आहे। मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना आता सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मंदिर समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। आषाढी यात्रेदरम्यान दर्शन रांगेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपाच्या ठेक्याबाबत व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी एका ठेकेदाराकडून आर्थिक व्यवहार केला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत समितीने चौकशीचा निर्णय घेतला असून या 4 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली। ही समिती 8 दिवसात चौकशीचा अहवाल सादर करणार आहे। पूर्ण मंदिराच्या यात्रेच्या काळामध्ये आपल्या टेंटचा विषय होता। त्याच्या संदर्भात मंदिर समितीच्या व्यवस्थापकांनी काही रुपये घेतलेत अशा काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या। तर त्यासाठी आज मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे। तर त्यासाठी एक समिती गठीत केलेली आहे। ती समिती येत्या 8 दिवसात सगळा अहवाल देईल। आषाढी यात्रेनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवा वाद उफाळून आला आहे। मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।